तर मला खूप आनंद झाला, अगदी भरभरून. म्हणजे सगळं काही मला असं वाटलं का मला जे करायचं ते सगळं माझं म्हणजे स्वप्न पूर्ण झाले. आधुनिक बहिणाबाई त्यांचं मी आमच्या परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. चिरंजीव सौ कांचनी पूजा तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या आजच्या आधुनिक बहिणाबाई ग्रामीण भागातील ग्रामीण संस्कृती जोपासण्याचं काम हे आम्ही शिक्षक मंडळींनी मुलांना शिकवताना किती कष्ट होतात, किती त्रास होतोय पाहिलेलं आहे ताई, बरं का. ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवताना आणि तुम्ही संस्कृती जोपासता, ही कालबाह्य होत चाललेली संस्कृती जोपासताय. खूप खूप तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. ताई, असं म्हटलं जातं, एक सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे, गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा राम रावण योद्धम राम रावण योरिवहा. या ठिकाणी आकाशाला दुसरी उपमा देता येत नाही, सागराला दुसरी उपमा देता येत नाही. सागर कसा आहे तर सागर सागरासारखाच आहे असं म्हणावं लागतं. राम रावणाचं युद्ध कसं होतं तर राम रावणाच्या युद्धासारखंच होतं. तसं आम्ही म्हणूया, ताई या ताईच आहेत. म्हणून हे सुभाषित तुमच्यासाठी मला म्हणावंसं वाटलं, सांगावंसं वाटलं. आमच्या मॅडमला तुमचे खूप गाणे ऐकायचे आणि ऐकले, युट्यूबवर ऐकले आणि त्या म्हटले हट्ट धरला की आपल्या मुलीच्या लग्नाला आणू. धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान दिला. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आधुनिक बहिणाबाई, प्रसिद्ध कवयित्री कांताताई शिंदे. वास्तविक आपण त्यांच्याकडे आज जर पाहिलं तर आज आपण पाहतो की शिक्षणाची किंमत किती आहे, परंतु सांगायला मला या ठिकाणी अभिमान वाटतो की ज्या ताई सुशिक्षित नसल्या, अडाणी जरी असल्या तरी पण त्यांना आज प्रसिद्ध कवयित्री म्हणून ओळखल्या जात्या आणि म्हणून त्यांना आधुनिक बहिणाबाई असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्यांचे आज महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम प्रसिद्ध झालेले आहेत यूट्यूब चॅनलवर, त्याचबरोबर इंस्टाग्राम, फेसबुक. तर यावर सुद्धा लाखो त्यांचे असणारे चाहते, आज त्यांचा खूप मोठा परिवार या चॅनलवर आहे. त्याचबरोबर युट्यूबवर उन्नत मॅडम आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्यांना जे निमंत्रण मिळालेलं आहे, तर मॅडमने त्यांचे असणारे यूट्यूबवर जे कार्यक्रम पाहिले, सरांनी आणि मॅडमने दोघांनी आग्रह करून त्यांना या कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे. त्यांच्या या कार्याचा गुणगौरव म्हणून त्यांना सामाजिक क्षेत्रात अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तर अशा या सौ कांताताई शिंदे आपल्या या कार्यक्रमाला लाभल्या आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि म्हणून मी या ताईंचं श्री दराडे परिवारांच्या तर्फे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की श्री दराडे सर आणि त्यांच्या मिसेस रंजना मॅडम यांनी त्यांचा छोटासा सत्कार करावा आणि त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच त्यांच्याबरोबर त्यांचे असणारे चिरंजीव दीपक शिंदे तेही या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होतोय. नमस्कार.